नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळचे 8:30 वाजलेले. मुलं शाळेत गेले आवरून. आज जरा उशीर झाला उठायला. मग स्वयंपाक झालाय सगळा मुलांचा. आणि इकडं देवपूजा झाली आपली. गटाला पाणी घालून घेतलं. गटाला चांगले कोंब आलेत वर. आज गटाची 5वी माळ आहे. आज हिरवा रंग. तर आज मखमलीच्या पानाची माळ घालायची. तर घालून घेऊया. आणि आज उपासासाठी करायची भेंडी. हिरव्या मिरचीची भेंडी करायची. तर भेंडी चिरून घेते आता मी. आज आवरून झालंय. आता मिरच्या आणल्या आणि हिरवी मिरची बारीक करून घेतली. आता भेंडीला आता भेंडी करायला लागली. जिरेची फोडणी दिली. हिरवी मिरची टाकली आता भाजायला. चांगली परतून घेते आता हिरवी मिरची. आणि त्याच्यामध्ये आता आपली ही देशी भेंडी टाकून घेते. भेंडी आपली चांगली आहे, घरची भेंडी. तर चला टाकून घेऊया याच्यात. थोडंसं मीठ टाकते. मिरचीमध्ये टाकलं तर वाटणार आधी. तर भेंडीमध्ये शेंगदाण्याचं पोट टाकले मोठं जाडसर. आणि भेंडी आपली झाली. आता आरतीवरनं आल्यानंतर भगरीच्या भाकरी करायच्या त्या. तर झाकून ठेवते आता भेंडी. आवरून झालंय. आता मिरच्या आणल्या आणि आवरून झालंय माझं. आता आरतीचा टाइम झालाय. तर निघालोय आता आम्ही आरतीला. पाऊस यायला लागलाय आणि आम्ही निघालो आता आरतीला. चला जाऊया. 10 वाजले. त्या पाऊस अजून चालूच आहे. आरतीवरनं आता आलो. मामा पण आलता आरतीला. आणि इथं मामाने काय केलंय मामा? खंडा भाऊ कसला गेलाय? तर हे बघा असं विणलंय. किती छान खंडा केलाय बघा मामाने. एकच करायचं का अजून लय करायचं? ते एकच करायचंय म्हशीला. तर हे असं सुट्ट दाब आहे. रस्सी आणली सुट्टी अशी. आणि त्याचं हे असं कंडा केलाय. चला आता भगरीच्या भाकरी करून घेते. तर आता इकडं भाकरी करून घ्यायला लागली आता मी. अकरा वाजलेत आणि बाहेर पाऊस चालू आहे. आमचा सगळा स्वयंपाक करून झाला आता. तर इथं मी आज किचनमध्येच भांडी घासून घेणार आहे. तर चला भांडी घासून घेऊया आणि किचन आवरून घेऊया. वर्षा गेली माळावरच्या देवीला. देवीवरनं आल्यानंतर मग जेवण करून घेतो. चला भांडी घासून घेते आता मी. पोरांची बस आली. 4 वाजले आता. बुट इथंच काढा. 6:30 वाजले. ते लाईट गेली. लाईट काय नाही. तर स्वयंपाकाला लागलो आता. इथं मामा लवकर येतात जेवायला. गुरावरनं आले की जेवण लागतं मामाला. कारण का सकाळी लवकर जेवण केलेलं असते. आणि इथं केली मटकीची डाळीची भाजी. सकाळी सुकं केलं तर म्हणून आता जरा आमटी केली. एका टायमाला आमटी लागतेच. आणि पीठ मळून घेतले आता चपात्या करायला. भाजी शिजाय टाकली.
आणि मामा आले का बघाय आलते. आले ते गुरं घेऊन. आणि सकाळधरनं काय पाऊसच चालू होता. पावसातच गुरं राखली ती मामाने रेनकोट घालून. ते बघा यायला लागले ते घेऊन. मी थांबले आता इकडं गुरं बांधायला. गुरं बांधून घ्यायची जागेला. ऐकत नाही ती, घरं आली की लगेच पळते ती दुसरीकडं. त्यामुळं गुरं बांधून घेते आता मी. संध्याकाळच्या 8 वाजले ते आणि आम्ही निघालो आता आरतीला. चला आरती 8:30 वाजता आहे, पण तिथे जाऊन थोड्या वेळ बसायचं देवीपाशी. बाया येतात तर निघालोय आता आम्ही आलोय देवीपाशी आणि इथं पूजा करून घेऊया. हार घातलाय आता आणि आम्ही आता 5 जणी सुवासिनी ओटी भरून घेतोय आता देवीची. आज काय गेम नाही तर इथं फुगडी खेळायला लागलो आम्ही बायका सगळ्या. तर फुगडी खेळून घेऊया.